मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराचं विडंबन। शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड करणाऱ्या 11 शिवसैनिकांना अटक। अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात कामराचा समाचार। कामरानं केलेलं विडंबन अतिशय गंभीर, सुपारी घेऊन विडंबन करणाऱ्यांना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। कामरा हिंदू धर्माचा अवमान करतो, त्यामुळे दंगलीही होऊ शकतात। शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांच्या वक्तव्यानं सभागृहात गदारोळ। आमदार वेलमध्ये आल्यानं कामकाज स्थगित करण्याची वेळ। कामराच्या विडंबनावर ठाकरेंच्या शिवसेनेत विसंवाद। आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांकडून कौतुक, तर कामराने केलेली टीका चुकीची असल्याचं अनिल परब यांचं मत। शूटिंग झालेल्या हॅबिटॅट स्टुडिओला ठाकरेंचं फंडिंग। ठाकरेंच्या सांगण्यावरूनच कामराचं गाणं। संजय निरुपम यांचा आरोप। माफी मागेपर्यंत कामराविरोधात आंदोलनाचा निर्धार। ठाणे की रिक्षा कवितेवर स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा ठाम। संविधानाची प्रत दाखवत घटनेच्या चौकटीत कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा दावा। नागपूर दंगलीचा सूत्रधार फहीम खानच्या घरावर अखेर बुलडोझर। नागपूर महापालिकेचा संजयबाग कॉलनीतल्या घरावर अनधिकृत बांधकामावर हातोडा। मालवणच्या बुलडोझर पीडित भंगारवाल्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला अवमानना नोटीस। सुप्रीम कोर्टाचे प्रतिबंधात्मक आदेश असतानाही पाडकाम केल्याची याचिका। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। संभाजीराजेंच्या पत्राला सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा। कपोल कल्पित कुत्र्याची समाधी हटवण्याची आमदारांची सभागृहात एकमुखी मागणी। घोटाळा झालेल्या पेण अर्बन बँकेच्या खातेदारांना 14 वर्षांनंतरही पैसे मिळण्यास अडचणी। सहकार मंत्र्यांच्या विरोधात भाजप आमदार आक्रमक। विमा संरक्षण असलेल्या ठेवी मिळण्यातही अडचणी, आमदारांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।